गेल्या काही दिवसात राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबायला तयार नाही। त्यामुळे आता खडबडून जागे झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं एक प्रकारे मिशन सेव्ह टायगर सुरू केलं। गळती रोखण्यासाठी आणि संघटना पुन्हा बळकट करण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली। मातोश्रीवर बैठकांचा धडाका सुरू आहे। पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी दर मंगळवारी ठाकरेंच्या 14 महत्त्वाच्या नेत्यांची मुंबईतल्या सेना भवनात बैठक पार पडणार आहे। पक्षाचे नेते, उपनेते आणि सचिवांच्या खांद्यावर खास जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही आहे। ऑपरेशन टायगर वगैरे या फार मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांनी स्वतःचं जे काय आहे त्या विघटनाकडे सुद्धा बघावं। आपण जे म्हणताय की आता तुमच्या बैठका आहे ते या बैठका कालही होते, आज आहेत, उद्याही तशाच राहतील। विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं खेळ केला गेला त्या याच्यावर सुद्धा नाउमेद न होता कुठेही तरीही कारण जिद्द आहे। आज मतदारांपर्यंत मतदार स्वतः बोलतायत। आपण संघटना म्हणून कशा रीतीने आपल्या कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं पुढे जाणार, मजबूतीने संघटनेचा गट जो अभेद्य आहे। दरम्यान उद्धव ठाकरे ऑपरेशन टायगर कसं मोडून काढणार आहेत त्यासाठी काय रणनीती आखण्यात आली आहे पाहूया। पक्षातल्या डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत। ठाकरेंचे महत्त्वाचे नेते राज्यभर विविध ठिकाणी दौरे करणार आहेत। शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेतलं जाणार आहे। राज्यातल्या नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद होईल। संघटनेत विश्वास संपादन करून समन्वय राखून संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेत लवकरच संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत। यासाठी दर मंगळवारी पक्षाची बैठकही पार पडणार आहे। पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे। दरम्यान ठाकरेंच्या पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्याची जबाबदारी कोणाकोणाच्या खांद्यावर देण्यात आली त्यावर एक नजर टाकूया। आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई या तिघांवर डॅमेज कंट्रोल रोखण्याची जबाबदारी देण्यात आली। याशिवाय दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे यांचा देखील यामध्ये समावेश आहे। तर भास्कर जाधव, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे देखील यामध्ये असणार आहेत। याशिवाय अनिल परब, अरविंद सावंत आणि अंबादास दानवे यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आली। याशिवाय राजन विचारे आणि सुनील प्रभू यांचाही यामध्ये समावेश आहे। तर उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी आणि विद्यमान मंत्री भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरे घेत असलेल्या बैठकांवरून टीका केली। काय त्यांनी म्हटलंय आपण पाहूया। ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्यांना करता आलं नाही। आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे। कारण एवढी मेजॉरिटी आत्ता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही। ते आमच्याबरोबर येतील, जे नाही येणार ते नाही येणार, ते त्यांच्याबरोबर राहतील। आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही। शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदेंनी तुफान फटकेबाजी करून उद्धव ठाकरेंना टोले लगावले। धनुष्यबाणावरूनही शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। त्यावर संजय राऊतांनी पलटवार केला। शिंदेंनी चोरलेला धनुष्यबाण कुणाच्या दावणीला बांधलाय असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला। आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो। कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही गाण ठेवला होता, तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं। मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेला आहे, चोरलेला, ते काय योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताय, रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना, माननीय शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।